शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेला हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि हुकुमशाही नष्ट होण्याचं जावो या शुभेच्छा देतो। साहजिकच आहे, युती किंवा आघाडी म्हटल्यानंतर जागाबद्दल शक्य असेल तिथपर्यंत आम्ही चर्चा करत असतो आणि तो प्रत्येकाचा अधिकार असतो। मात्र एक क्षण असा येतो की त्यावेळेला एकमेकाला समजून घेऊन जागा वाटप जाहीर करून प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू करावी लागते आणि तो क्षण आता आज आलेला आहे। सर्वांच्या मनातल्या शंकांना आजच्या या पत्रकार परिषदेतून उत्तरं मिळाली असतील आणि आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं, इच्छा ही सगळ्यांची असते, महत्वाकांक्षाही असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही। मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं। म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत, सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपल्यासमोर येण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा आम्ही आता महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम कसा असेल त्याबाबत चर्चा करून त्याच्याही तारखा जाहीर केल्या जातील। आता शिवसेना ज्या 21 जागा लढते त्या 21 मी उमेदवार जाहीर केलेले आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना ज्या वेळेला वाटेल 1-2 दिवसात ते जाहीर करतील। उद्धव जी, आप सभी साथ आ गए, लेकिन एक दूसरे के वोट ट्रांसफर हो इसके लिए किस तरह का प्रयास किया जाएगा? आप सभी साथ आ गए लेकिन जमीन पर एक दूसरे पार्टियों के वोट आपके उम्मीदवार को या यूनाइटेड आघाड़ी को ट्रांसफर हो, इसके लिए क्या प्रयास किए जाएंगे, इस बारे में बताइए। प्रयास तो लगातार जारी है और मैं मानता हूं कि अभी ज्यादा प्रयास करने की आवश्यकता नहीं है। पूरी जनता ने तय किया है, जो मैंने नारा दिया था कि इसको तड़ीपार करना है तो जनता करके दिखाएगी। मात्र जागेंच्या आदला बदलीमध्ये रामटेकची जागा असेल किंवा आम्ही जेवढं ठरले तेवढं तुमच्या समोर सांगितलेलं आहे, कारण लपून ठेवण्यासारखं काहीच नाहीये। नाराज आहे त्यांना समाधानी आहेत का?